स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। आंबे शिवथरमध्ये वनव्याचे अग्नितांडव, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, प्रशासनाकडे तातडीने भरपाईची मागणी, वनवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सध्या वनव्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून याचा मोठा फटका बळीराजाला बसतोय। 28 मार्च 2026 रोजी आंबे शिवथर गावामध्ये लागलेल्या भीषण वनव्याने रौद्ररूप धारण केलं होतं। या आगीत शेतकऱ्यांच्या आंबा बागा, सागवान, बांबू लागवड आणि साठवून ठेवलेला भातपेंडा जळून खाक झाल्या असून शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आणि झालेलं नुकसान। या आगीच्या भक्षस्थानी अनेक शेतकऱ्यांची वर्षाची मेहनत सापडली आहे। सीताराम रामचंद्र जाधव, चंद्रकांत गणपत गायकवाड, कैलास पांडुरंग मालुसरे, काशीनाथ नारायण मालुसरे, सहदेव मारुती सपकाळ, विकास कुमटेकर, विठ्ठल राजाराम मालुसरे, संतोष कान्हू शेडगे या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीचा रीतसर पंचनामा केलाय। तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले यांनीही बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन सांत्वन केलं आणि परिस्थितीची पाहणी केली। दरवर्षी वनव्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गुरे आणि बागांचं नुकसान होतंय। प्रशासनानं केवळ पंचनामे न करता बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि हे वनवे जाणीवपूर्वक लावणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करावे, असे स्थानिक शेतकरी बोलतायत। तसेच प्रशासन गांभीर्याने घेणार का? महाड परिसरात वनवा लावण्याचं प्रमाण वाढलं असून यामुळे पर्यावरणासोबत शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन नष्ट होत आहे। आंबे शिवथर येथील शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, संपादक तुकाराम साळुंके, स्वराज दर्शन, महाड, रायगड। माझं नाव कैलास पांडुरंग मालुसरे, गाव आंबे शिवथर। परवाच्या दिवशी दुपारच्या टायमाला 2-2:30च्या दरम्यान एक नैसर्गिकरित्या म्हणावं की कोणी लावला माहीत नाही, पण वनव्याचं त्या दिवशी वाराव पण जास्त होतं आणि ऊन जास्त होतं, त्यामुळे वनव्याचं प्रमाण हे झपाट्याने वाढत आलं। आणि त्याच्यामध्ये माझी स्वतःची 100 आंब्याची झाडं, चिकूची 10 झाडं, 1000 लिटर पाण्याची टाकी, ठिबकचे पाईप, मोठे पाईप ते जळाले। माझ्या शेजारी संतोष शेडगे आहेत, त्यांची जवळ 100-150 आंब्याची झाडं ती जळाली। त्यांचे ठिबकचे पाईप, मेन लाईनचे पाईप ते जळाले। खालच्या साईडला आमचे विठ्ठलदादा मालुसरे आहेत, त्यांचे मेन लाईनचे पाईप जळाले, आंब्याची झाडं जळाली। इकडं आमचे बादड मामा आहेत, त्यांचा हा वाडा बघताय तुम्ही, तो वाडा त्याच्यामध्ये जळाला। मागच्या साईडला त्यांचे 500-600 गुरांसाठी ठेवलेले पेंडे होते, ते पेंडे जळाले। हे इथं एका जागी नुकसान झालं आमचं। आणि आता खालच्या साईडला गेला तर खालच्या साईडला आमचे काशीनाथ मालुसरे आहेत, त्यांचा पेंड्याचा उडवा होता, 1000 पेंड्याचा उडवा, आणि त्या उडव्याच्या बाजूला त्यांची सरपणाची फाटी होती, एक 40 एक भारी होती, 100च्या आसपास फाट्याच्या भाऱ्या होत्या। गावातल्या 4-5 महिलांनी एकत्रित करून फाट्याच्या भाऱ्या काढलेल्या होत्या, त्या सगळ्या भाऱ्या जळाल्या। गावातली लोक दुपारी इथं आलेली, पण वनव्याचं जे प्रमाण होतं आणि उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळं लोकांना काही करता नाही आलं। आता हे तुम्ही आजूबाजूला बघाल तर इथं घरं आहेत, जेवढं शक्य होईल तेवढं लोकांनी विझवलं, पण ते प्रमाणच असं होतं की लोकांना स्वतःची भीती वाटायला लागली की ह्यात आपण जळतोय की काय। या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोण आलं होतं का? आता कांबळे तात्या आलेत, ज्या दिवशी झालं त्या दिवशी तात्या आले, त्यांनी मंगेश भाऊंना पाठवला। आज तात्या आले, आमचे तालुका प्रमुख आहेत लक्ष्मण भोसले, यांच्याकडे संपर्क झाल्यावरती त्यांनी प्रशासनाला सगळीकडे कॉन्टॅक्ट केलं, तहसीलदारपासून कृषी अधिकाऱ्यापासून सगळ्यांकडे कॉन्टॅक्ट केलं। त्याच्यानंतर आमच्या गावचे माजी सरपंच सहदेव मारुती सपकाळ, पप्पा सपकाळ, हे पण इथं तातडीने त्या दिवशी आले, त्यांनी सगळ्यांच्याकडे कॉन्टॅक्ट केलं। आता त्याच्यामध्ये मगाशी सांगायला मी विसरलो, त्यामध्ये त्यांची पाईपलाईन आणि त्यांची झाडं जळली गेली आहेत, 300 त्यांचे पाईप जळले आणि त्यांची पण झाडं जळली गेली आहेत। प्रशासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? प्रशासनाने जे काही झालं असेल त्याचे नुकसान भरपाईसाठी काहीतरी प्रयत्न करावेत, अशी प्रशासनाकडे आमची मागणी आहे। आणि सगळे सामान्य शेतकरी आहेत, आता गुरांसाठी ठेवलेला पेंडा आहे, एक 4-4, 5-5 वर्षाची आंब्याची झाली झाडं होती, त्या काळामध्ये त्यांना फळं आली असतील। माझं नाव काशीनाथ नारायण मालुसरे। तर माझ्या तिथं वनवा आला पहिला, आणि त्या वनव्याने माझा संपूर्ण पेंडा जाळला, जी असणारी विरण गुरांची कमीत कमी 1000 ते 900 पेंडा होता, तो जाळला। आणखी काय आपलं नुकसान झालं? त्यातूनही माझी जवळजवळ 100 एक भारी फाटी होती, ती पूर्ण जळली। आणि ग्रामस्थ येऊन माझ्या वाळवंडीला वनवा पोचला होता, वाडीच्या वाडाही जळला असता तर तोही जळला, वाडा बचवला।
माझं नाव सीताराम रामचंद्र जाधव, राहणार आंबी शिवतर. हा काल अचानक वणवा गेला. त्याच्यामुळं माझा वाड्याचे भौतिक नुकसान झाले. वाडा अर्धा जळला आणि यांचं चंद्रकांत गायकवाडांचं यांचं सागवान आणि लागवडीचं आंब ते पण जळलं. कारभाऱ्यांचं मालुसरे यांचं हे इथं वाडा वाचला, यांना जळला. प्रशासनाने आमची आता एवढी नुकसान झाली, तर त्यांनी काहीतरी शासनाने आमचं करावं, भरपाई करावी. एवढंच आमचं मागणं आहे. बाकी काय आम्ही बोलणार.